तीन पक्ष आहेत, तीन स्वतंत्र उमेदवार तो उभे करू शकत नाही. एकच उमेदवार उभा राहील आणि तो तीन पक्षांच्या एकमेकांच्या संमतीने उभा राहील. 7वी जागा जी आहे ती महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू आणि आम्हाला त्यात कोणती अडचण दिसत नाही. रावसाहेब, सोनिया गांधींनी भूमिका स्पष्ट केली की खामेनींच्या हत्येनंतर मोदी सरकारने मौन बाळगलंय. एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, जेव्हा एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाची हत्या होते, जो प्रदीर्घ काळ त्या देशाचं नेतृत्व करतो, तो कोणताही देश असेल आणि तो देश परंपरेने हिंदुस्थानचा मित्र आहे, अशा वेळेला त्या नेत्याच्या हत्येबाबत, मृत्यूबाबत शोक व्यक्त करणं हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार पाळणं गरजेचं आहे. या युद्ध काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री नेतन्याहूंना फोन करतात, जॉर्डनच्या राजाला फोन करतात, बरोबर ना. त्यानंतर सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन, दुबईच्या क्राऊन प्रिन्सना फोन करतात. पण ज्या देशावर सगळ्यात मोठं संकट आहे, ज्या देशावर हल्ला झालेला आहे, त्या देशाचे सुप्रीम लीडर त्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत, त्यांना सुद्धा फोन करणं किंवा त्यांना सुद्धा शोकसंवेदना व्यक्त करणं, याला मी शिष्टाचार म्हणतो. इतर देशांना काय वाटेल म्हणून मी शोकसंवेदना व्यक्त करायच्या नाही. तर संजय राऊत बोलत होते. पुन्हा एकदा आपण जाऊया संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत. त्यांचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांच्या अनेकदा हत्या झाल्या आणि मृत्यू झाले. तो तर आपला शत्रू राष्ट्र आहे, तरीही त्या राष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्यावर या देशातल्या राष्ट्रपतींनी, प्रधानमंत्र्यांनी तिथे दुःख व्यक्त केलेलं आहे, अनेकदा दुःख व्यक्त केलं आहे, कंडोलन्सेस दिलेले आहेत. हा एक शिष्टाचार आहे. तो शिष्टाचार सुद्धा आपण पाळत नसू तर आपलं परराष्ट्र धोरण माती खात आहे, एवढंच सांगावं लागेल. एकूण किती भारतीय अडकलेले आहेत याबाबतची काही आकडेवारी माझ्याकडे नाही. ती सरकारकडे असायला पाहिजे. आकडेवारी सरकारकडे असायला पाहिजे. ठिकठिकाणी गल्फच्या विमानतळावरती किंवा लोक अडकलेले आहेत आणि ती जबाबदारी पूर्णपणे भारताची आहे. आणि मला असं वाटतं भारत सरकार, महाराष्ट्र सरकार नक्कीच आपले लोक जे अडकले त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करत असेल. आम्ही सुद्धा जेव्हा आम्हाला काही लोक कळवतात तेव्हा आम्ही त्यांना ते सरकारकडे पाठवतो की या ठिकाणी लोक अडकलेले आहेत. एप्स्टीन फाईलबद्दल एक प्रश्न आहे. प्रकाश आंबेडकरांनी मोदींना इशारा दिलाय की एप्रिलपर्यंत थांबा, तुमच्या 2 फाईल्स आम्ही बाहेर काढण्याशिवाय राहणार नाही, अन्यथा खुर्ची खाली करा. बघा, प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स हे अधिक महत्त्वाचे आहे. जसं पृथ्वीराज चव्हाण आमचे आहेत, त्यांनी सुरुवात आधी एप्स्टीन फाईलची माहिती दिली, त्याचं गांभीर्य सांगितलं आणि खरोखर ते गांभीर्याने तेव्हा देशाला माहीत नव्हतं की एप्स्टीन फाईल काय आहे. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाला, महाराष्ट्राला अवगत करून दिलं की अशा प्रकारच्या फाईल्स उघडल्या जातील आणि जगभरातल्या नव्हे तर देशातल्या आपल्या प्रमुख नेत्यांची नावं त्यात असतील आणि सरकार अडचणीत येईल. हे जे युद्ध पुकारलेलं आहे इराण विरुद्ध अमेरिकेने, इस्रायलने, त्याचा हेतूच हा आहे माझ्या माहितीप्रमाणे घाईघाईने युद्ध करण्यामागचा. एप्स्टीन फाईल वरचं लक्ष लोकांचं, चर्चा बंद व्हावी, कारण अत्यंत गंभीर स्वरूपाची त्याच्यामध्ये माहिती असल्याची माहिती बाहेर येते. त्याच्यामुळे ह्या सगळ्यावरचं लक्ष उडावं आणि युद्धावर चर्चा करावं आणि एप्स्टीन फाईल विसरून जावं, यासाठी काही राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येऊन हा युद्धाचा वार उडवला हे स्पष्ट दिसतं. एप्स्टीन फाईलमध्ये बिल गेट्सचं पण नाव होतं आणि बिल गेट्सशी करार करण्यासंदर्भात काही देशांचे जे काही मतभेद होते, आता असं कळतं आहे
की याच बिल गेट्सना मोठे करार किंवा मोठा बिझनेस मिळालेला आहे या सगळ्या युद्धानंतर. 8 दिवसात हे सगळं प्रकरण संपलेलं आहे. भारताविषयी म्हणताय का आपण? ते भारतामध्येही आहे, काही ठिकाणी भारतामध्ये तर त्यांना भाषण करण्यास मनाई करण्यात आली. प्रश्न असा आहे, मी मगाशीच सांगितलं की एप्स्टीन फाईल ज्या पद्धतीने समोर आल्या, जगभरातली नावं समोर आली नेत्यांची, तर संजय राऊत सध्या माध्यमांबरोबर बोलतात आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आता माध्यमांसमोर मत मांडले. एकतर मविया संदर्भात मवियाचं एकमत असणारच आणि राज्यसभेच्या कोण उमेदवार असणार या संदर्भातला लवकरच निर्णय होईल असं त्यांनी म्हटलंय. यामध्ये कुठली अडचण सध्या नाही असं त्यांनी म्हटलंय. तर त्याचबरोबर एखाद्या देशाच्या नेतृत्वाचा जर मृत्यू झाला असेल तर त्याबाबत शोक संदेश व्यक्त करणं हा एक शिष्टाचाराचा भाग आहे आणि पारंपरिक मित्र देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त का केला जात नाही. पुन्हा एकदा संजय राऊत यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. आपलं परराष्ट्र धोरण माती खाते असंही त्यांनी म्हटलंय.